इयत्ता 5वी व इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा याची प्रश्नपत्रिका मालिका आपण सुरू केलेली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला रोज सकाळी एक प्रश्नपत्रिका दिली जाते, संध्याकाळपर्यंत सोडवण्यासाठी वेळ दिला जातो, संध्याकाळी ऑनलाईन त्याची उत्तरपत्रिका सांगितली जाते आणि त्याचं सोल्युशन आढाव्यावरती संपूर्ण घेतलं. या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नपत्रिका आपण या पद्धतीनं सोडवून घेतात. या मालिकेमधील आज प्रश्नपत्रिका क्रमांक 112 प्रश्नपत्रिका आहे. इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचा आपण सोल्युशन घेत आहोत. पहिल्यांदा आता या ठिकाणी आमच्या मुलांना संध्याकाळी 6:15 दिली जाते, 6:15 ते 8 थोडा वेळ दिला जातो आणि नंतर ती तपासून घेतली जाते. चला घ्या तपासायला. चेंज केल्या का? चला, पहिलं 3, दुसरं 3, तिसरं 2, चौथं 1, पाचवं 2, सहावं 1, सातवं 1, आठवं 3, 9वं 4, 10वं 2, 11 2 3, 12 3, 13 3, 14 3, 15 3, 16 1 3, 17 1 2, 18 3, 19 2, 20 1, 21 4, 22 3, 23 1, 24 2, 25 3. इंग्रजीचे 50 पैकी मार्क घ्या. चला, बुद्धिमत्तेचे 26 2, 27 1, 28 1, 29 4, 30 2, 31 3, 32 1, 33 4, 34 4, 35 3, 36 2, 37 2, 38 1 2, 39 4, 40 3, 41 1, 42 1, 43 2, 44 3, 45 1, 46 3, 47 3, 48 2, 49 4, 50 2, 51 4, 52 4, 53 1, 54 2, 55 1, 56 2, 57 4, 58 4, 59 3, 60 3, 61 3, 62 3, 63 1, 64 3, 65 4, 66 3, 67 2, 68 2, 69 1, 70 2, 71 4, 72 1 4, 73 2, 74 2 3, 75 1. युवराज 138, श्रेयस हाडके 132, चैतन्य 130, अथर्व जाधव
134, स्वामिनी 124, प्रणव 112, रतन चतुरे 140, करण करटे 132, बापू शिंदे 122, प्रेम जगताप 134, कन्हैया 112, सिद्धी निंबाळकर 112, रोशन सोडमिसे 120, सिद्धेश लावंड 108, वैगली 126. एवढा सोपा पेपर आहे. हो, एकही संबंध जात नाही. इंग्रजी 50 पैकी 50. ओके, चला इंग्रजी म्हणतात. जॉईन होऊन बघा रे, आवाज क्लिअर येतो का? कारण त्याने हे केलाय ना रे, सायलेंट केलाय ना. ओके, आवाज क्लिअर येतो का मला सांगा. उशिरा जॉईन होणार आहे तुम्ही, आवाज करून येऊन तुम्हाला संपूर्ण उत्तर प्रदेशात दिसू शकेल. मी तुम्हाला आज शेवटची सूचना दिली बरं का. मी तुमचा कधीही कॅमेरा ओपन करून बघेल. मला जर वर्गात पळताना कोण दिसला, इथं तिथं जाताना जरी इकडे घेऊन जर पळत जर जाताना दिसला तर त्याचे फटके दिले जाते. खेळणं बाकीचं तर लांबच गोष्टी. वर्गात पळताना जरी दिसला चालत शांतपणे जायचं. जिने तर खाली उतरला, शेवटची पायरी उतरलं की कसाही उतरत घोड्यासारखा. चला answer the question. Paragraph दिलेला आहे, त्यावरती क्वेश्चन आहे. Sometimes the same place is given different names by different people. सर गावाला एखाद्या ठिकाणाला प्रत्येक वेगळे वेगळे नावाने पुकारतो. आता उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये पाहणं काय नाव असतं, स्वामी. घरामध्ये कोणच म्हणत नाही. घरामध्ये काय म्हणतं, बारकं बाळ असतं तो म्हणतो दिदी, ती सगळ्यांची दिदी होती. पप्पा लाडाने वेगळेच काय तर पिंकी म्हणत असतात, पप्पा पिंकीच म्हणतात. आता मम्मी काय तर लाडाने वेगळंच नाव म्हणत असते, त्या नावाने हात माझा. आणि बाकीचे शाळेचे मित्र वगैरे म्हणजे एकाची नावं किती झाली, 4 नावं. तशा पद्धतीने The tallest mountain in the world is located on the border of Nepal and Tibet. भारतामध्ये नाहीये, तिबेट आणि नेपाळच्या बाउंड्रीवरती हे आहे. काय The Nepalese peak is called सागर माथा. नेपाळी त्याला म्हणतात सागर माथा. But it is known to many is Mountain Everest. बरेच जण त्याला म्हणतात Mount Everest. When the mountain was on earth to be tallest mountain on the earth, it was named as Mount Everest. After Sir George Everest, he was the head of the British India Company Survey Department, which measures the height you can approach the mountain from the Tibetan side, where it is known as Molluma. तर तिबेट साईडला त्याला मोलुमा असं म्हणतात. आणि याची मोजणी केलेली आहे ब्रिटिश
सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी तिचं काउंटिंग केलेलं आहे, तिची मोजणी केली. विच इज द टॉलेस्ट माउंटन ऑफ द वर्ल्ड? कांचनगंगा हे भारतामधलं सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई महाराष्ट्रामधले. माउंट एव्हरेस्ट जगातलं आहे. K2 भारतात. उत्तरीय माउंट एव्हरेस्ट इथं दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करायची सवय लावली पाहिजे. आपल्याला कुठे लढाईवर जायचं नाही. Where is the Mount Everest located? The border of Nepal and Tibet. उत्तरी पर्याय क्रमांक 3. Border of Nepal and Tibet. Border of Nepal and China नाही. Border of Tibet and China नाही. तिन्ही पण बरोबर नाही. तर फक्त नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवरती आहे. Which was the old name of Mount Everest? Mount Everestचं ओल्ड नेम काय आहे? तर इथं दोन ठिकाण दिले. एक सागर माता दिले. काय सर जॉर्ज एव्हरेस्ट काय आता काढले? तर इथं सागर माता इथे एक ओल्ड नेम आहे. आणि तिबेट साइड मध्ये सागर माता कोण म्हणतं? नेपाळी. तिबेट मध्ये काय म्हणतात? कॉमलुंगमा. उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. गलती केल्यावर इथे पर्याय कशी दिलेत का? उत्तर कोण दिले? उत्तर पर्याय क्रमांक 2. Which was the old name of Mount Everest? तिसऱ्याचा पर्याय क्रमांक कसं काय होईल? आता प्रश्न काय पाहिजे? इथं प्रश्न काय पाहिजे? तुमचं कसं काय बरोबर आहे? असं पाहिजे. इथं प्रश्न काय पाहिजे? What was not the name of Mount Everest? इथं प्रश्नात कशी दुरुस्ती पाहिजे? मग इथं उत्तर पर्याय क्रमांक 2. जॉर्ज एव्हरेस्ट काय त्या शिखराचं नाव माउंट एव्हरेस्ट नाव आहे. सागर माता पण आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2. तिथं प्रश्नामध्ये दुरुस्ती पाहिजे. was not the old car ठेवून टाकलं पाहिजे. नेम ऑफ माउंट एव्हरेस्ट तुम्ही दुरुस्ती केली तरी पुरेशी. was not पुढा. Who was Sir George? Sir George कोण होते? इथं दिलेले. जॉर्ज he was the head of the British India Company सर्वे डिपार्टमेंट. सर्वे डिपार्टमेंटचे हेड होते. हेड ऑफ डिपार्टमेंट, माउंटन क्लाइंबर, ब्रिटिश गव्हर्नर, ब्रिटिश सायंटिस्ट कोण होते ते? हेड ऑफ डिपार्टमेंट. इथं जर डिटेल मध्ये असेल तर मग ती द्यायला पाहिजे होतं हेड ऑफ सर्वे डिपार्टमेंट. आणि उत्तर पर्याय क्रमांक यातले जास्त योग्य. सर्वे ऑफ डिपार्टमेंट. वेअर डज माउंट एव्हरेस्ट नोन ॲज कॉमलुंगमा? कुठं ते त्या नावाने ओळखलं जातं? एका तिबेट साईड ते कॉमलुंगमा असं ओळखलं जातं. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 तिबेट. 6वा प्रश्न घ्या. Where does Mount Everest known as सागरमाता? सागरमाता नावाने ते कुठे ओळखलं जातं? ते नेपाळ. नेपाळी लोक त्याला सागरमाता म्हणतात. तर त्या ठिकाणी पहा की एव्हरेस्ट शिखर आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्वी महासागर होता आणि तो भारतीय द्वीपकल्प सरकत सरकत चाललेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची जमीन उचलल्या गेली. त्यामुळे जर तुम्ही हिमालयामध्ये पाहिले तर समुद्रामध्ये आढळतात शंख शिंपले तिथं आढळतात. आता मग उंच पर्वतामध्ये शंख शिंपले काहीच कारण नाही आढळायचं. शंख शिंपले कुठे असतात? समुद्रामध्ये. गोगलगाई असतील तर समुद्रात प्राणी शिंपले तयार करतात. शिंपल्यामध्ये ते राहणारे प्राणी आहेत. हे शंख शिंपले डोंगरा कुठून आले? तर ते समुद्र उचलल्या गेले वरती. त्यामुळे ते तयार झालेले म्हणून त्याला नाव दिले सागरमाता. Make a meaningful word by filling blanks.
पॅराग्राफ याच्यावर तो शब्द सांगून लक्षात येतो. तर स्पेलिंग काय येणार? PARHAPS पॅराग्राफ. इथं बाय CAR नाही, हा पॅराग्राफ तो नाही. हा परहॅप्स म्हणतो मी, पण पॅराग्राफ बोलत नाही. परहॅप्स हा शब्द वाचून पर्याय वापरून बनवले काय तर ते त्या ठिकाणी येणार. आयडेंटिफाय द करेक्ट contextual meaning of given word. Blink, open eye fastly, to stand up fastly, shut and open eye fastly, to hold fastly. आता ब्लिंक केलं, डोळे ब्लिंक करतो म्हणजे काय होतो? विचकवतो. विचकवतो म्हणजे काय होईल तिथं? विचकवतो आणि डोळे बंद करतो आणि ओपन करतो. म्हणजे इथं शट आणि ओपन आय फास्टली, त्याला म्हणायचं ब्लिंक करतो. Choose the correct alternative of opposite word of given word. Softच्या opposite. Softच्या opposite hard. Choose the correct alternative of similar word given below. Beginचा similar पाहिजे. तुम्ही सांगा की synonymous begin म्हणजे start. Choose the correct alternative of homophone of given word. Choose two options. याचा होमोफोन सारख्या उच्चाराचे टेल सारखा टेल आणि टेल म्हणजे सांगणे आणि टेल म्हणजे लांबड शेपूट. बरोबर ना? मेक अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन लेटर. याच्यापासून ऑलवेज हे पर्यायकट पद्धत वापरली त्याचा कोणता अर्थपूर्ण शब्द लक्षात. चला पुढे 13 नंबरचा प्रश्न. सिलेक्ट द कॉन्स्ट्रक्चुअल मीनिंग ऑफ वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. बीट्स BEAST याच्यापासून काय म्हणतात? मिनिंगफुल वर्ड. त्याच्यात कोणता मिनिंगफुल वर्ड? बीट्स या अर्थाचा शब्द. ॲनिमल हे शब्द माहित असेल तर ते येणार आहे. तर पुढे 14वा प्रश्न. चूज द होमोफोन ऑफ गिवन वर्ड. न्यूचा त्या होमोफोनचा शब्द कोणता आहे? कोणता न्यूचा? उच्चार सारखा होमोफोन याचा अर्थ सारख्या उच्चाराचे शब्द. न्यू या ठिकाणी ANEWU चालणे आणि NEWU म्हणजे नाव उच्चार सेम आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3. फाइंड ऑड मॅन आउट वर्ड फॉर्मेशन. ब्युटिफुल, हेल्पफुल, फुलफिल, हार्मफुल. वेगळ्याने हेल्पफुल, ब्युटिफुल, हेल्पफुल, हार्मफुल काय आहे? बनवताना फुल आलाय पण इथं ठीक आहे किंवा हे ब्युटिफुल, हेल्पफुल, हार्मफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. फुलफिल पण विशेषणच होऊ शकतं. फुलफिल पण विशेषण होते पण त्याच्या रचनेवर बनवलं तर फुलफिल वेगळं. फाइंड द वर्ड विथ प्रिफिक्स. चूज टू ऑप्शन. अनयुजफुल, हेवीली, अनकाउंटेबल, पर्सनॅलिटी. कोणतं वेगळं निघेल? विथ प्रिफिक्स. विथ प्रिफिक्स याच्यामध्ये प्रिफिक्स वापरलेले. अनयुजफुल, अनकाउंटेबल, युजफुल आता पूर्ण होतोय. आता इथं अनकाउंटेबल, अनकाउंटेबल, काउंटेबल या ठिकाणी अन हे प्रिफिक्स वापरले. आता इथं कोणतं प्रिफिक्स आहे का? हेवीलीला कोणतं प्रिफिक्स नाही. पर्सनॅलिटी मध्ये पर काय प्रिफिक्स नाही त्यामुळे इथं प्रिफिक्स वापरलेलं नाहीये. फाइंड द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. चूज टू ऑप्शन. अपोजिट वर्डची दोन पेअर. क्लीन, डर्टी बरोबर आहे. परचेस, सेल बरोबर आहे. शॉर्ट, नियर, शॉर्ट लॉंग पाहिजे तिथं. डेलिशियस, रिवर. डेलिशियसच्या विरुद्ध काय पाहिजे? स्टेल नाही, शिळ होतं स्टेल मध्ये. चूज द होमोफोन ऑफ गिवन वर्ड. सीट, होमोफोन,
सीड, सी टू चार या ठिकाणी घेतलं तर सी बीट सी. उत्तरी पर्याय क्रमांक 3 सारखा उच्चार होणे म्हणजे आयडेंटिफाय द सिमिलर वर्ड ऑफ गिवन वर्ड. स्टमकला सिमिलर सिनोनिम्स समानार्थी शब्द ॲब्डोमेन म्हणजे स्टमक. Which of the following pair has similar meaning? सारख्या अर्थाचे शब्द. Beast, animal. कधीचे नंतर मला डाला होता मागे तिथं. सीड दोन्हीचा अर्थ सारखा आहे का? नाही. लाईट डार्क सारखा आहे का? नाही. फेअर काय ते शब्द आहे? लेअर. यामध्ये सिमिलर वर्डचा येणार आहे बीट्स, ॲनिमल्स. पर्याय क्रमांक 1. फाइंड आउट ऑड वर्ड. पोस्ट ऑफिस, स्कूल, हॉस्पिटल, कपल. फाइंड आउट ऑड मॅन काढायचं. ऑड आउट काढायचं. पोस्ट ऑफिस, स्कूल, हॉस्पिटल, कपल. प्लेस आहे. पोस्ट ऑफिस प्लेस आहे, स्कूल आहे, हॉस्पिटल आहे. कपल का प्लेस नाही. त्यातल्या बेडरूम मध्ये आहे कपाट. Which direction the arrow show? कुठली डायरेक्शन आहे? अपवर्ड. त्याला कोणत्या मध्ये इथं टर्न द राईट मध्ये का नाही, टर्न लेफ्ट मध्ये का नाही. गो स्ट्रेट, गो आहे. कुठल्याही याच्यामध्ये गो स्ट्रेट, गो आहे काय असं कुठल्या याच्यामध्ये असं चित्र कुठं रस्त्याच्या कडेला लावलेलं नसतं. गो आहे. आपण विद्यार्थ्यांना वगैरे म्हणतात टीचर गो आहे चला पुढं. त्याच्या पद्धतीने गो स्ट्रेट या ठिकाणी आहे. हे गो आहे ठीक आहे, कुठं रस्त्याच्या कडेला लावलेलं नसतं. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ मिझरेबल. मिझरेबलचा करेक्ट मिनिंग काय अर्थ? व्हेरी अनहॅपी, व्हेरी हॅपी, व्हेरी वेल, व्हेरी गुड. मिझरेबल म्हणजे व्हेरी हॅपी. व्हेरी अनहॅपी. ओके. मिझरेबल म्हणजे व्हेरी अनहॅपी. आता उत्तर पत्रिका 24 विच मंथ कम आफ्टर मे. मेच्या नंतर कोणता आहे? आफ्टर म्हणले मेच्या नंतर जुलै, पण बिफोर एप्रिल. बिफोर आफ्टर. Which word will be capital in given sentence? Aren't you coming home? I asked. कोणता अक्षर कॅपिटल कोणतं स्ट्रीम? आय. कधीही आय हा स्मॉल मध्ये कधी केला जातो एकटा असेल. आणि याच्यामध्ये आला तर तिथे येणारच, पण इथं म्हणल्यानंतर तो आय कधीही कॅपिटल मध्ये. सिंगल आय असेल तर तो कॅपिटल मध्ये लिहायचा असतो. वाक्याची सुरुवात झालेली कॅपिटल, त्यामुळे तिथं काय अर्थ नाही. कुठलं नाम नाहीये, नेम नाहीये. प्रॉपर नाव असेल तर ते कॅपिटल मध्ये लिहावं लागतं. तर उत्तर आय येणार आहे. पर्याय क्रमांक 3. गणितामध्ये लक्ष देऊया. 26वा प्रश्न. बुद्धिमत्ता आहे, गणित नाही पेपर. इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर 26वा प्रश्न. अक्षरमालेची अक्षरांचा अभ्यास करून तुम्ही प्रश्नाची उत्तरे निवडा. या अक्षरमाला दिलेली. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 17वे अक्षर डावीकडून किती? उजवीकडून 17व 5, 10, 15, 16, 17. 15, 16, 17. ओके. लक्ष आहे, एवढं लक्ष पाहिजे. नुसतं हाताची घडी घालून बसायचं नाही. हाताची घडी तोंडावर बोट. सर वर्गात नसल्यावर कसा काला करता बघतोय. डावीकडून उजवीकडून 17 वाजता डावीकडून किती आहे? 5, 6, 7, 8, 9. उत्तरी पर्याय क्रमांक 2. अक्षरमालेमध्ये यम पासून डावीकडील 9व्या अक्षराच्या उजवीकडील 3रे अक्षर कोणते? यम. पहिल्या अंडरलाईन करा. यम पासून डावा कोणता? डावा. किती उच्चारलंय? 9. डावी पासून म्हणलं, पासून म्हणलं की त्या यमला घालायचा. जर पासून म्हणलं नसतं, त्याच्या डावीकडे म्हणलं असतं तर मग इकडे हा पहिला म्हणला. पासून म्हणलेलं लागते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 अक्षर काय त्याखाली मान करा.
9व्या अक्षराच्या उजवीकडे आता त्याच्या पासून उजवीकडलं म्हणजे की उजवीकडे इकडे आहे उजवीकडे तिसरं म्हणजे ई पासून तिसरं नाही म्हणजे उजवीकडे तिसरं पहिलं यश दुसरं जी तिसरं यश उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 यश. 28वा प्रश्न वरी अक्षरमाळेतील प्रत्येक गटातील समक्रमांकाची अक्षरे बेरीज कोणत्या अक्षराच्या क्रमांकाची समक्रमांकाची अक्षरे आधी व विषम क्रमांकाची अक्षरे लिहिली तर डावीकडून 12वे अक्षर. तर पहा ही एबीसीडी दिलेली पहिल्या समक्रमांकाची लिहायचे बी डी एफ एच जे एल एल पी आर टी व्ही एक्स अशी येणार आणि मग काय विचारले त्यांनी आपल्याला आणि नंतर मग विषम क्रमांकाची लिहायची. मग अशी लिहून तर तो काय विचारला मग इथं न लिहिता कशी करू शकतात तुम्हाला समक्रमांकाच्या आधी नंतर विषम क्रमांकाच्या अक्षर म्हणजे एकूण अक्षर किती आहे ती 25. मग त्याची पहिल्यांदा 12 येणार आहे ती समक्रमांकाची आणि विषम क्रमांकाची येणार आहे 13 अक्षर. मग 13 नंतर सम विषम क्रमांक अक्षर तर डावीकडून 12 डावा कोणता 12 म्हणजे याचा अर्थ कुठले येणार आहे सम अक्षर येणार आहे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लिहून तर सगळेच करतो पण हे कसं काम त्याच्यावरती करायचं बी आपल्याला कळलं पाहिजे त्यामुळे गती येते. याचा अर्थ आपण तोडी केलेलं नाही इथं आपण ते लिहायचं खाली म्हटलं काय होतं ते 1 2 नंबर लिहिलं तर 12वा आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक्स एक्स पहिला पर्याय. त्याला 29वा प्रश्न पुढील अक्षरामध्ये कोणत्या क्रमांकाच्या अक्षराची बेरीज 24 येते. जिथं 24 येणार याचे नंबर लिहिले पाहिजे. जे चा नंबर किती आहे 10 के चा नंबर 11 याची बेरीज 24 येते का दुसरा टी चा अनुक्रमांक एच चा अनुक्रमांक 24 येते का जी चा अनुक्रमांक ओ चा क्रमांक याची बेरीज डी चा अनुक्रमांक सी चा अनुक्रमांक याची बेरीज 24 येते. अक्षर मालिकेतील एक अक्षर आर च्या शेजारी आहे पण पी च्या शेजारी नाही तर ते अक्षर उजवीकडून किती. आता खाली घ्या पी आर चा शेजारी आहे पण पी चा शेजारी नाही. खाली घ्या आर चा शेजारी आहे. आर चा शेजारी कोण कोण आहे तर आर च्या शेजारी आपल्याला क्यू पण आहे एस पण पी चा शेजारी नाही. पी चा शेजारी हा क्यू आर चा शेजारी आहे पी चा पण शेजारी चालेल का आर चा शेजारी आहे पण पी चा शेजारी नाही त्यामुळे हा क्यू चालणार नाही. यस त्याचा उजवीकडून नंबर 5 6 7 उत्तर येणार आहे 7 पर्याय क्रमांक 2. आता गटामध्ये बसणारे पद 21 32 33 34 35. चला पहिलं 150 392 276 810. बोला किनारे n क्यूब प्लस n स्क्वेअर n क्यूब प्लस n स्क्वेअर यांचा घन अधिक यांचा घन n वर्ग अधिक n घन म्हणजे तर काय होईल 5 चा वर्ग 5 चा घन 125 5 चा वर्ग 150 येते नाही तिथं 5 चा वर्ग बस एवढं पुरेसे पण त्याच्यावर एवढी काही मूर्ख नाही बसलेली रात्री 392 7 चा वर्ग 392 बेरीज 296 276 6 चा वर्ग 216 6 चा वर्ग 36 216 36 याची बेरीज 276 252 32वा प्रश्न 29 39 525 11. बोला युवराज पहिल्या संख्येचा वर्गमूळ 1 पहिल्या अंकाचा
हा म्हणजे 2चा वर्ग 4चा नंतर 3चा वर्ग 9 दिला, 5चा वर्ग 25 दिला, 1चा वर्ग 1 दिला आहे, नंतर 2चा वर्ग 4 म्हणजे 24 द्यायला हवं होतं. चला पुढे 8 125 64 36 कुठे गेला बारका शकता घरी गेला काय रे? त्याला काहीतरी आले जर उठला डोक्याला हे सगळे कसल्या संख्या घनसंख्या आहे. 8 5चा घन 125 4चा घन 64 ही वर्गसंख्या ही घनसंख्या नाही. आता ही 64 वर्ग पण आहे घन पण आहे. या बाकीच्या घन म्हणजे याला पण काय करायचं घन बनवायचं. तर 423 813 924 226 बोला 3 ने भाग करणाऱ्या संख्या 7 3 9 येते 9 3 जातो 8 1 9 3 12 3 ने भाग जातो 9 3 12 4 15 9 ने भाग जातो 6 4 10 3 ने भाग जात नाही 3 ने भाग करणारी संख्या नाही. चला पुढे 35 229 606 426 408 बोला तर अंकांचा गुणाकार 9 11 13 7 6 13 6 2 8 4 12 8 4 12 आणि 13 बेरीज 13 आहे पण आहे मग 3ची बेरीज 13 आहे नाही अंकाची बेरीज 13 आहे अक्षरांचा गुणाकार संख्याचा गुणाकार. चला काय शब्द काय हा या शब्दात फक्त तुम्हाला ती लक्षात येतो का इथं ती व्यवस्थित दिसत नाही. या शब्दात फक्त एक वेळा आलेल्या अक्षरापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते एकदा कोणता आले द एक आले म एक आले दोनच आहे त्यापासून पहिलं अक्षर ब द म्हटला म पर्याय क्रमांक 2. चला सगळं प्रश्न ठिकाणासाठी कोणते अक्षर बनले तर सर्व शब्द अर्थपूर्ण होती. भजन पंकज विजय पण हे वापरूनच करावं लागणारे अर्थपूर्ण होतात. सत्तर या संख्येला कोणत्या संख्येने भागले असतात कोणाला भागता पूर्णांका देऊ त्या संख्येने गुणले तर उत्तर 70 येईल. पर्याय निवडा 35 70 ला 35 ने भागला तर 2 येते एकाला भागा पूर्णांका देऊ त्याच संख्येने गुणलं 35 ला 2 गुणलं 70 त्याच संख्येने गुणलं 35 ला 35 ने भागलं सगळीकडे देणार आहे असं कुठे पूर्णांका देतोय काय तर 8 पूर्णांका देतोय का म्हणजे 14 ने पूर्ण भाग जातो 14 ला त्या संख्येने गुणलं हे तुम्ही 5 दिलं असतं पर्याय नुसतं 5 70 ला 5 ने भागलं 14 येईल त्या संख्येला 3 ने जोडले तर पुन्हा 14 गुणिले 5 याच्यामध्ये फक्त एवढंच महत्वाचं आहे की 70 या संख्येला कोणत्या संख्येने भागला भागा पूर्ण ही पूर्ण भाग झालेली 70 ची विभाजन करू. तर आपण 2 अधिक 4 बरोबर 14 4 अधिक 5 बरोबर 29 6 अधिक 7 बरोबर 55 तर 8 अधिक 9 बरोबर किती बोला बाबूराव. त्यांचा गुणाकार 4 गुणे 8 अधिक त्यांची बेरीज हे बऱ्याच वेळा येतो बरं का बऱ्याच पेपर मध्ये येणारा हा कॉमन फॅक्टर त्यांचा गुणाकार त्याची बेरीज बऱ्याच वेळा आपण आतापर्यंत बघितलं. या दोघांचा गुणाकार 8 येतो त्यांची बेरीज 6 येते 8 आणि 6 चा याचा गुणाकार 20 येतो त्यांची बेरीज 9 येते 19 त्याची गुणाकार 6 42 त्यांचा फरक त्याची बेरीज 13 13 कशा पद्धतीने 8 आणि 9 याचा गुणाकार 72 त्याची बेरीज 17 72 अधिक 17
72 आणि 17 काही वेळा गुणाकाराचा फरक असे असतं किंवा त्यांची बेरीज त्यांचा फरक ज्याचा गुणाकार असतो. याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. या जेव्हा पेपरला बसायचं आपल्याला या गोष्टी बघायच्या असतात तर त्या गोष्टीकडे लक्ष आपलं असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न. दुसरा आहे दुसरा हा एक दोन पर्याय नव्हतो आहे. पद्धत दुसरी. हा दुसरी पद्धत आहे बोला. सर 90 दुसरा अंक त्याचा वर्ग अधिक 8 नचा वर्ग 81 अधिक 8 सगळीकडे जायचं. हे तर सगळीकडे ते जुळलं पाहिजे ना. आपल्याला जेव्हा इथं आपण 9चा वर्ग 81 अधिक 8 केलं मग इथं 4चा वर्ग 16 अधिक 2 सगळीकडे हे पहा एखादी जेव्हा साखळी तयार करतो ना सगळीकडे तसा संबंध जुळला पाहिजे. नाही जुळला आपला मग काय आपल्याला मोठी चूक झाली आपण काय डोक्यात दगड घातलाय का कोणाच्या नाही पण आपल्याला ती साखळी सगळीकडे जुळली पाहिजे. आता कोणाला वेगळा पद्धत काय वेगळी वर्ग असतो तसं पण आपण बघितलंय. याचा वर्ग मग असं होतंय का 4चा वर्ग 16 वजा 2 इथं 5चा वर्ग 25 वजा 2 5चा वर्ग 25 अधिक 4 पण इथं वेगळी पद्धत येते. इथं वेगळी येते 7चा वर्ग 49 4 9च्या मध्ये अधिक आहे ना जर वजा असलं तरी सुद्धा. हा म्हणजे प्रश्न बदलला काय तुला होते रे काय होते काय चालतंय झाडलंय का मग अशी झाडण्याच्या लाडामध्ये काट पडली ना तरी बी अजून तुला ही लागतंय टोचतंय का खाली फरशी. राधा रमण या शब्दातील अक्षरांपासून खालील शब्द बनवले आहेत. त्यामुळे कोणते शब्द या अक्षरांनी जुळत नाही. राधा जुळते का राम तयार होते का राणा तयार होते का राम होईल राणा काय होत नाही राणा नाही र न तयार होते का. आणि प्रत्येक प्रश्न गटात न बसणारी पदोळ केव्हा जवळ खाली शेजारी का बाकी सगळे नाम होईल का ते केव्हा म्हणजे त्याच्यानं काय तर उत्तर येणार ते नाम येणार आहे ना 7 वाजता म्हणजे तू काय प्रश्नार्थात सर्वनाम होईल ना. कोण केव्हा जवळ खाली शेजारी हे काय आहे तू पुला जवळ पुला खाली पुला शेजारी काय आहे हे शब्द योगी हवे जवळ खाली शेजारी शब्द योगी हवे केव्हा हे काय शब्द योगी जुळून येत नाही. श्रीमान गरिबी नम्रता श्रीमंती का श्रीमंत मनुष्य श्रीमंत मुलगा श्रीमंत अंबानी ही काय झाली विशेषण झाली. गरिबी नाम झालं नम्रता नाम झालं श्रीमंती नाम झालं. ऑगस्ट अश्विन सप्टेंबर जुलै का हा बाकी सगळे इंग्रजी महिने जर अश्विन काढले मी एवढं सोपं काय अडचण आहे. आता हे पहिल्यांदा आपण बघायचं व हे आणि तिसरीचा दुसरीचा प्रश्न आहे व इंग्रजी महिने ते मराठी महिने पण आपल्याला दुसरी काय आपण विचार केला पाहिजे दिवस लागले पाहिजे. दिवस बघितले का ऑगस्टचे किती आश्विनचे किती अश्विनचे 30 येणार सप्टेंबर 30 येणार जुलै 31. आता 31चे 2 30चे 2 महिन्यानंतर एक महिन्यावर दिवसावर नाही मग आपल्याला इथं बघ नाही बाबा दिवसावर जुळत नाही कारण हा प्रश्न दुसरी तिसरीचा नाही आहे. दिवस जर बघितले मराठीमध्ये या दुसरी तिसरी येतात आपल्याला विचार करताना अगोदर दिवस बघितले पाहिजे. दिवस बघितल्यानंतर 30चे 2 येतात 31चे 2 येतात मग आता दिवस बघून चालेल का नाही मग आपल्याला मराठी महिने इंग्रजी महिने तर आता रचना गुटका बुलदूम गुटका काय वेगळा दुमदुम हे कसल्या आवाजाला म्हणतात कसल्या प्राण्यांचे आवाज नुसता असा शब्द आहे आपल्याकडं काय आहे त्याला शब्द आहे
आवाजदर्शक शब्द, हा. ध्वनिदर्शक शब्द. मग हे आपल्याला आठवलं पाहिजे ना. पुढं हलका, मोठा, बारीक, लहान. मोठा हम्म? मोठा आकारदर्शक शब्द आहे, आकार दाखवणारे. यातला आकारदर्शक कोणता शब्द नाहीये. हलका आकार दाखवतो का. मोठा आहे, बारीक आहे, लहान आहे, हे आकार आहे का. हा कसला दर्शक आहे. हलका, जड, वस्तुमान दर्शक झाले. आकार दाखवणार नाही. पुढे अक्षरवाढीतील अक्षरांचा अभ्यास करा. चला वरती घ्या. घेतले काय झाले का. त्यात कमी येतो कुठे. हे काढतो या म्हणकी नको. बरा अभ्यास करून कुणी विसरलं लगेच नंबर येतात. याचा 1, बीचा 4, याचा 6, याचा 9, यांचा 14, एकेचा 11, याचा 16, याचा 19. आता वेगळा कोणता निघेल. बोला बापूराव. एकम 4 याचा फरक 3चा आहे. नंबर दिले की लगेच डोळ्यापुढे येतात. चला पुढे. KOAYMPIQ. हा नंबर द्या अगोदर त्याला. नंबर दिल्याशिवाय आहे. नंबर द्या. याचा 11, ओचा 15, याचा 1, वायचा 25, यांचा 13, टीचा 20, आयचा 9, क्यूचा 17. आता इथं हा बोला. 11, 15, 26. याची बेरीज केली तर 11, 15, 26, 31, 26, 33, 33, 26. डावीकडून आणि उजवीकडून परत समसंख्या आहे. बरेच समसंख्या आहे. हा समान क्रमांकाचे अक्षरे. आपण एबीसीडी पेपरला बसल्याबरोबर एबीसीडी लिहून टाकायचे ना. ती कच्च्या कामासाठी किती उपयोगी पडणार आहे. एचा डावीकडून पहिला, झेडचा उजवीकडून पहिला. या पद्धतीने तुम्ही तर त्याचे अनुक्रमांक दिले. आता झेड आपल्याला एबीसीडी मध्ये नसतो, वाय पर्यंतच एबीसीडी असते. वाय आता एनएमएमएसला झेड पर्यंत असते. पुढे DHEJPBH नंबर द्या. 4, 8. काय हरवलंय का. आत्ताशी जागा झाला का तो. एकच नव्हता. जरा त्याला शाही देऊन आला ना. 4 वर याचा 8, ईचा 5, जेचा 10, ईचा 16, बीचा 2, याचा 8, बीचा 4. बोला. हा गुणाकार 32, 8 चौक 32, 10 पाचा 50, 16 32, 8 चौक 32. अशी एक पद्धत काढली. बोला तुमचं. लहान संख्येचे दुप्पट. लहान संख्ये 4 ची दुप्पट 8, 5 ची दुप्पट 10, 2 ची दुप्पट 16, 4 ची दुप्पट 8. लहान हा बोला. त्यांचे वजाबाकी ना 4 महिने पाहिजे. वजाबाकी 4 महिने पाहिजे. जो आहे का. आता इथं तुम्ही मला सांगा. तुमचं काय ऐकून घेतलं मला अडचण नाही त्याची. पण या ठिकाणी तुम्ही 8 मधनं 4 वजा करताय. या ठिकाणी तुम्ही 10 मधनं 5 वजा करताय. या ठिकाणी उलट होते ना. ही दुप्पट म्हणलं 4 ची दुप्पट 8, 5 ची दुप्पट 10. इथं 4 ची दुप्पट 8 असायला पाहिजे. इथं उलट होते. उलट हा लहान संख्येचे दुप्पट. हो की. लहान संख्येची दुप्पट. मग लहान संख्येची दुप्पट एका ठिकाणी उजवीकडे लहान पुढं असं नाही ना. साखळी एकसारखी बसली पाहिजे तर त्याला उपयोग आहे. त्यामुळे इथं उत्तर काय पाहिजे. गुणाकार 32 या नियमानुसार घेतलं तर पर्याय क्रमांक 2 वेगळं निघेल. चला येतो मला एजीएम
एचा नंबर 1, जीचा 7, एमचा 13, एफला 6, 12, 18, KQW 11, 17, 23, EBA बीचा 16, बीचा 22 आणि एचा घेतला पुढं 25 च्या नंतर 26. असं जर आपण आपल्याला त्यांची बेरीज केली तर 3 नंबर. बेरीज केली तर 3 ने विभाजन इथे म्हणजे बेरीजला 3 ने भाग जातो. आपल्याला ती आहे ना त्याचा परत समान आहे. त्याच्यामधला फरक 1 आणि 6, 7, 7 आणि 7, 13. परत 6, 6, 6, 12, 6, 6, 18, 12, 6, 18, 11, 6, 17, 17, 6, 3, 16, 6, 22, 22, 6, 28. 28 म्हणजे कोणता आलं पाहिजे होतं? सी आहे. म्हणून तुम्ही इथं तुम्हाला एकच तुम्ही एक लिहितो तर मी काय म्हटलं 25 नंतर 26 नंबर. मग इथं तुम्हाला इथं 6चा फरक इथे 4चाच आहे. इथं 6चा फरक असायला पाहिजे. त्यामुळे तो पर्याय क्रमांक 4. कुणाचं वेगळं चला 50वा प्रश्न YBX JIG OLN EBD. हा सर पहिला तिसरा अंक आहे ना, पहिला तिसरा 25 आणि 24 त्याचा फरक 1 तसंच पुढे पर्याय क्रमांक 2 महिन्याचे त्यांचं बघूनच तुमचं पण ऐकून घेतो. सगळ्यांनी विचार आपण गडबड करत नाही. पण यांचं काय म्हणणं आहे की 25 आणि 24 त्याच्यामधला फरक 1. 24, 25 पहिला आणि शेवटचा अक्षर. 15, 14, 5, 4 असं त्याचं मी मधलं काय तर संबंध यायला पाहिजे ना आपल्याला. मधली संख्या अधिक 2 शेवटची संख्या, शेवटची संख्या अधिक 1 पहिली संख्या. पण साध्या सोप्या म्हणलं 25 मधनं 3 गेले वजा 3 अधिक 2 वजा 3 अधिक 2 वजा 3 अधिक 2 वजा 3 अधिक 2. पहिल्या तिसऱ्या चौथ्यात जुळते तर वजा 3 अधिक 2 जुळत नाही. त्यामुळे तर पर्याय क्रमांक 2 हेच जास्त. फक्त पहिल्या शेवटचं सगळ्या मुंबईतल्या कशासाठी दिलं? शोसाठी दिलंय. तर पुढे 51वा प्रश्न घ्या. काल पाऊस पडत होता, आज रविवार आहे, ही विधानं बरोबर असतील. पुढील विधान कोणते विधान निश्चित बरोबर ठरेल? काल पाऊस पडत होता, आज रविवार. काल पाऊस पडत होता म्हणजे काल कोणता असणार आहे? काल शनिवार, आज रविवार. नेचर आज पाऊस पडेल. काय आज रविवार आहे, काल पाऊस पडत होता, आज आपल्याकडे तसं नाही होत. काल पडत होता म्हणून आज पडेल याची काय गॅरंटी नाही. कोकणामधला नाही पाऊस आपल्याकडे. कोकणामध्ये एकदा सुरू झाला की 4-4 दिवस बाहेर बी जाऊन देत नाही. सगळं घरातच उरकायला लागतं. हे काय आपण कोकणामध्ये नाही. बरोबर का नाही? 4 दिवस पाऊस झाल्यावर आणि मग सूर्य तर दिसतच नाही पावसाळा सुरू झाल्यापासून. आता घरामधल्या सगळ्या भिंतीला बुरशी, त्याने ठेवलेली कुठली वस्तू त्याला बी आपोआप बुरशी. हवामानच दमट असतं. आपल्याकडे कसं काल पाऊस पडला, काल कशाला 10 मिनिटामध्ये धोधो पडतो, 10 मिनिटांनी स्वच्छ सगळं. आपल्याकडे लासला पाऊस माकडासारखा. उद्याही पाऊस पडेल नाही काय सगळं. शुक्रवारी पाऊस नव्हता, काल पडत होता, शुक्रवारी नव्हता, बरोबर. शनिवारी पाऊस पडला, जास्त कन्फर्म. तर इथं काल पाऊस पडत होता म्हणजे शनिवारी पाऊस पडला. तर पर्याय क्रमांक 4 ही योग्य. शनिवारी पाऊस पडला नव्हता, शुक्रवारी पाऊस पडला नव्हता, काय सांगते पडला बी असं. पण या दोन्ही जण कन्फर्मच होतंय. पुढील संख्या मला काय काही प्रश्नांची उत्तरे निवडा. 3, 4, 5, 3, 2, 5, 4, 2, 3, 4, 5, 6, 2, 5, 4, 2, 6, 3, 4. सलग 2 संख्याची बेरीज 9. 3 आणि 4 4 आणि 5 9. 5 आणि 3 आहे 2 आणि 5 आणि 4 9. 4 आणि 5 9. 7 आणि 2 9. 5 आणि 4 9. 6 आणि 3 9. काही इथल्या इथेच असले की जोडणारी एखादी जोडी द्यायला पाहिजे. प्रत्येक जोडी बघणं गरजेचं आहे. 9 येथे अशा किती जोडी आहेत? 1 2 3 4 5 6 जोडी. पर्याय क्रमांक 4.
मूळ संख्येनंतर मूळ संख्या आहे पण आधी लगेच सर्व संख्या नाही. मूळ संख्या तर मूळ पाहिजे पण अगोदर काय पाहिजे सम नको म्हणजे कसली पाहिजे मग पहा मूळ नंतर मूळ मूळच्या नंतर मूळ अगोदर आहे का बघा इथं मूळच्या नंतर मूळ आहे अगोदर सम नको म्हणजे 453 चालेल का नाही. 3च्या नंतर 2 मूळ संख्या आहे अगोदर विषम चालेल 532 ला अंडरलाईन करा. 2 5 मूळ संख्या आहे त्याच्या अगोदर विषम ही पण चालणार आहे 325 ला एक अंडरलाईन करा. 532 आहे वरती 325 आहे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला 7वीला 8वीला येतात. तर इथं मूळ संख्या 2 3 त्याच्या अगोदर 4 चालेल का नाही. 3 3 5 6 त्याच्या अगोदर 4 चालेल का नाही. 7 2 त्याच्या अगोदर 5 चालेल का चालेल. 572 ला अंडरलाईन करा. 2 5 त्याच्या अगोदर विषम 725 ला पण अंडरलाईन करा. नंतर 5 4 नाही 2 6 नाही 6 3 नाही 3 4 नाही एवढ्याच येतात किती थोडे येत आहे 4 असे किती वेळा आलेला आहे 4 वेळा आलेला आहे. संख्यामध्ये 2 विषम संख्येच्या मध्ये मूळ संख्या आहे असा क्रम किती वेळा 2 विषम संख्येच्या मध्ये मूळ संख्या विषम संख्येच्या मध्ये मूळ आहे का तेवढंच बघा. पहा या 2 विषम संख्या त्यामध्ये मूळ आहे का त्या मूळ संख्या पण असू शकते. आपल्याला काय म्हणजे विषमच्या मध्ये मूळ पाहिजे. या दोन्ही विषम आहे त्यामध्ये मूळ आहे का नाही. या दोन विषम पाहिजे त्याच्यामध्ये मूळ 3 आणि 5 विषम आहे त्याच्यामध्ये मूळ 2 आहे 325 ला अंडरलाईन करा. विषम विषम बघत जावा 3 5 त्याच्यामध्ये मूळ आहे का नाही मी चालणार नाही. विषम एकच वेळा हा काय म्हणला ओके 2 विषयामध्ये मूळ ओके आली का पण चुकलं नाही असू द्या चला लक्ष तुमचं पाहिजे महत्वाचं. इथं 2 विषयामध्ये मूळ आहे इथं 2 विषयामध्ये मूळ आहे 2 वेळा झालेला आहे. 15 प्रश्न बघा. 55 प्रश्न पुढील अक्षराने तयार होणाऱ्या शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते. 5 तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यापासून काय बनेल शब्द अगडगम मधला अक्षर त्याच्यासाठी वाचन खूप गरजेचे. वाचन असेल तर त्याला हे शब्द सुचतात. पुढे सरकारी पदामध्ये 3 पदे समान असून एक पद भिन्न आहे ते ओळखा. 3 पद सारखे एक ऑड मॅन आउट. चला पहिलं बोला. बेरीज वर्ग संख्या 4 3 7 2 9 वर्ग 1 5 4 9 4 13 नाही आहे. 4 8 8 5 13 13 16 वर्ग आहे. 9 8 17 22 25 वर्ग आहे. बेरीज वर्ग संख्या येत नाही आणि उत्तर पर्याय क्रमांक 2. अजून वेगळं कोणाचं आहे का नाही. शून्य त्याला गुणाकार तर कुठेच येणार नाही. त्याला 57 प्रश्न बोललेला आहे. पहिल्या आणि शेवटच्या साई 8 48 म्हणजे या 6ची पटीमध्ये आहे. शतक संख्या अंकाची पट आहे. 9 जुने 18 9 ने 11 99 9 ने 69 भाग जात नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 काढला. बोला 9 ने विभाज्य संख्या ही जास्त होती. पहिल्या संख्येने शेवटच्या विधानापेक्षा 8 4 12 6 18 9 ने भाग करतो. 9 10 18 9 ने भाग करतो. 9 27 9 ने भाग करतो. 9 18 6 24 9 ने भाग जात नाही. पर्याय क्रमांक 4 हे जास्त योग्य आहे. तर 68 130 350 442 बोला. n अधिक n घन n आणि n घनची बेरीज 4 चा घन 64 आणि 4 68 5 चा घन 125 आणि 5 130
7चा घन 343 7 350 तर 7चा घन 343 8चा घन 510 नाही तर 59 बोला 3 ने बघायचे बेरजेला 3 ने भाग जातो म्हणजे 3 ने पाहिजे 3 ने भाग जातो म्हणून विभाज्य आहे हे जास्त येते समान संख्येने तयार झालेला संख्या वेगवेगळं येते काय अडचण नाही मग असं मी काय चुकीचं म्हणलं असं मी म्हणलं नाही ना इथे 2 3 5 8 2 3 5 8 2 3 नाही 5 8 आहे 2 3 5 8 म्हणजे बेबी सारखे येणाऱ्या संख्या घड म्हटलं तरी काय अर्थ नाही चला 60 प्रश्न बोला पहिल्या आणि शेवटच्या पुन्हा सांगितले साहित्यात पांचो वेशी साहित्य 7 चुकीने 6 साहित्यात 6183 पाहिजे तर दिलेल्या अक्षरांच्या अक्षरांच्या उजव्या व डाव्या बाजूला आहे का घटक बसणारी आकृती इथं क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये आहे क्रॉस मध्ये आहे इथे एक असेल उत्तर पर्याय क्रमांक 3 चला 62 प्रश्न बॉलच्या आतमध्ये जाणारा का बॉलच्या आतमध्ये जाणारा का आतमध्ये जाणारा बाहेर जाणार उत्तर पर्याय क्रमांक 3 तर तिसरा प्रश्न काय झालं बाहेरचे आकार सारखेच छोटी वाटी छोटी वाटीच्या वरती मोठी वाटी जे आहे तर वाटे सेमच आकार मोठे मोठे होते इथे लहान त्यापेक्षा मोठी एखादी वाटे जाते इथे लहान त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी लहान त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी आता इथं वाट्या बघतच नाही दोन त्रिकोणी वाटे म्हणजे वेगळी इथं काय पाहिजे होती इथं वाटी त्रिकोणी वाटी पाहिजे तुम्ही या त्रिकोणी वाटी ती मोठी त्यापेक्षा मोठी म्हणजे या ठिकाणी हा आकार फक्त या पद्धतीने असायला हवा सर असं बघितलं तर कसं पहिल्यांदा मध्ये घेतल्याबरोबर खाली घेतल्याबरोबर पहिले आणि तसं पहिल्या ओके मी मान्य केलं असतं कधी जर इथे त्रिकोणी वाटी दिली असती सगळे आकार जर ती छोटा आकार ना जर ते वरती लावला वाटलं तर पूर्ण त्रिकोण तयार होईल ना सर मधल्या तसं पण करायचं मधल्यामध्ये सगळ्याच्या खाली जे सगळ्या मधल्या आकृतीची कोंड खाली आहे तिथं मधल्या आकृती कोंड वर आहे बरोबर आहे माझं म्हणणं पण कधी बरोबर झालं असतं तर तिन्ही वाट्या सारखे आहेत का या तिन्ही वाट्या सारखे म्हणजे सारखा आकार आहे का आकार सारखा फक्त मोठ्या मोठ्या आपण घरामध्ये पाठीने घेतो मग मी घेताना काय म्हणते एखाद्या बसणारी पाहिजे का सगळी एका मापाची काय घेत नाही वाट्या घेताना म्हणते का एखाद्या बसणारी पाहिजे नाही पण जेव्हा पाठीने घ्यायचे तेव्हा कशी म्हणते एखाद्या बसणारी कुठं मी मांडून सगळा पसारा करतो एखादी बसली की एखादे घातली की 10 घातली म्हटलं तरी एकत्र बसतात एका जागे तशा पद्धतीने म्हटलं तर जास्त योग्य पर्याय क्रमांक 2 आहे की हे सगळ्या पातळीचा आकार याचा वेगळा आकार आहे म्हणून 63चा पर्याय क्रमांक 2च उत्तर पाहिजे मी एक दिलेला आहे पण माझ्या मते ते पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे मी एक दिलेलं उत्तर सगळ्यात मोठा बरे सर ऐका बाहेरच्या कुठे नाही करायचं बाहेरची म्हणजे वरची सगळ्यात वरची म्हणजे सगळ्यात बाहेरच्या कुठे बाहेरची सगळ्यात मोठी वर पाहिजे फिरवून लागली की म्हणजे ती अशा पद्धतीने पाहिजे इथं सगळ्यात आतली आकृती उलटी सगळ्यात आतली उलटी यातली सगळ्यात उलटी
त्याच्या बाहेरची खाल नाही, त्याच्या बाहेरची खाल नाही, त्याच्या बाहेरची खाल नाही. सगळ्यात वर जी आहे ती सगळ्यात मोठी आकृती वर्ण, सगळ्यात मोठी आकृती वर्ण, सगळ्यात मोठी आकृती वर्ण. इथे सगळ्यात मोठी आकृती खाल नाही. म्हणून तुम्ही एक सांगितलं योग्य आहे. हे तुमचं चुकीचा अशातला विचार माझा मी म्हणत नाही. पण सगळे आकार वेगळे म्हणजे आकार सारखे तरी आकार वेगळा दाखवतोय. तो जर या ठिकाणी अशा पद्धतीने दिला असताना मी मान्य केलं असू द्या. चला संदिग्ध एखादा प्रश्न राहतो. तर 64वा पहा. 64वा प्रश्न पर्याय क्रमांक 3. सगळ्या आकृत्या या कोणावरती इथं 5 वरती उभा असणार आहे आकृती. बस एवढं. दुसरं काय त्याच्यात फरक निघतोय का? नाही. 64 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे का? आहे. चला 65वा. पहिली त्या पोरांना खेळवण्यासारखं खेळवते ते. इथं चिन्ह पाहिजे तर वेगळं चिन्ह कुठं आहे नाही. मग इथं एक दिशाक्रम लावा. कुठे सुरुवात करा. पहिलं गेलं गोल स्टार चौकोन षटकोन, गोल स्टार चौकोन षटकोन, गोल स्टार चौकोन षटकोन, गोल स्टार चौकोन षटकोन. इथं बसत नाही. सारखी चिन्ह तिथे घड्याळ्याच्या दिशेने सगळी बघायची. सगळीकडे तसा क्रम जुळत असेल तर ठीक आहे. चला सर्व, गर्व, दर्या, पर्व, सूर्य, करडा, दुर्ग यामध्ये समान व्यंजन कोणती आहे? इथं र रफा म्हणजे र आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. खालील पैकी 3 संख्यामध्ये समान संबंध आहे. वेगळी संख्या शोधा. 3 संख्यामध्ये वाढवे ना बोलाडके सगळ्या घटना संख्या संख्या 15चा वर्ग 225, 1225, 525 कशाचा वर्ग संख्या नाही. 68 अक्षरमालेच्या अक्षराचे नंबर उजव्या व डाव्या बाजूस समान अक्षरे अशी अक्षरे किती? उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडे सारखं आलं पाहिजे. मग आहे का दोन्ही सारखं नाही. च्या नाही, सच्या नाही, सच्या आहे. इथं स स स ला अंडरलाईन करा. दोन्हीकडे समान आहे. च्या नाही, मच्या नाही, सच्या नाही, नच्या पच्या आहे. त्याच्या दोन्हीकडे आहे. काय का पद पद प इथं पण आहे. मोच्या नाही, तरच्या नाही, तरच्या नाही, मोच्या नाही, सरच्या नाही, तरच्या नाही, पच्या नाही, सरच्या नाही. किती वेळा झालाय? 4. चला प्रश्न 69 व 70. 56 मीटर लांबीची रिबर प्रत्येकी 7 मीटर अंतरातून दूर एक घडी केली. तिच्या मधून एक पूर्ण काप दिला तर 56 मीटर लांबीची रिबर 7-7 मीटर वरती तिच्या गाड्या गेल्या. पहिली 7 वर होईल. तुझ्या इथे गाड्या किती होती तुझ्या? तिच्या मधून एकच काप दिला. ज्यावर असं केले का तो 7-7 मीटरचे तुकडे करून केले का? नाही. 7-7 मीटर अंतरावर रिबन आहे सरळ. 7-7 मीटर अंतर तिच्या तुकडून घडे केले. मधोमध एकच काप दिला तर 3.5 मीटर लांबीचे किती तुकडे होते? किती तुकडे होतील? 2 तुकडे होतील फक्त. कुठं शेंड्याकडे तर मुडक्याकडे. बाकीचे मधले तुकडे होणार आहेत का? 3.5 चे पहा. तो खाली दिवशी उठला गेलो. 7 मीटर लांबीचे कोणते किती गेलो? मधले सगळे 7-7 होणार आहे. पुन्हा घेऊ आकृती. चला 69-70 सोडा आठवड्या. परमेश्वराच्या भक्तीने सर्वांना मुक्ती मिळते. ज्ञान साधना करून समाजची वृत्ती वाढते. या वाक्यात एकूण किती जोड अक्षरे, जोड शब्द नाही, जोड अक्षर. जेवढी जोड अक्षर त्याला अंडरलाईन करू. परमेश्वराच्या स्व च्या
भक्तीने ती सर्वांना व्यापाऱ्यामध्ये येतो एक अक्षरी मुक्तीमध्ये ती ज्ञान साधनामध्ये क्षमाशेमध्ये श वृत्तीमध्ये मृदा येणार तीन येणार एवढे किती आले पहा 8 खाली अक्षर तयार होण्या म्हणली हे अक्षर कोणत्या क्रमांकावरती येते मन काय तयार होते दे माय थाय ह्याच्यामध्ये य अक्षर कोणत्या क्रमांकावर येते दे य तिसऱ्या नंबरला द नी थाय 8 नंबर 3 नंबर आणि 8 59,36,710 या संख्येतील कोणत्या स्थानावरील अंकापासून 3 अंकी सर्वात मोठी चौरस संख्या तयार होईल सर्वात मोठी 3 अंकी पाहिजे आपल्याला 3 अंकी चौरस संख्या आपल्याला माहिती काय आपल्याला 961 किती नंबर आता इथे याच्यावर बनवले लाख हजार दशक लाख हजार दशक क्रमांक 2 लाख हजार दशक लक्ष हजार दशक चला दुसऱ्या सोमवारी जून महिन्यात 13 तारीख होती तर जुलै महिन्याच्या पुढील कोणत्या तारखांना गुरुवार आता 13 तारखेला जून मधला 13 तारीख आहे 3 17 27 तारखेला सोमवार 3 27 27 ला सोमवार 28 ला मंगळवार 29 ला बुधवार 30 ला बुधवार जुलै महिना 1 तारखेला म्हणजे 7 तारीख 7 14 21 7 14 21 28 14 जुलैला 28 जुलै 2 आणि 3 1 चला कोणत्याही 2 वेगवेगळ्या विषम संख्येच्या वर्गाच्या वाचकाला कोणत्या मोठ्या संख्येने निश्चित लागतात कोणत्याही 2 वेगवेगळ्या विषम संख्या घ्यायच्या इथं एक पड तोडून पाहायचं नाही किंवा 3-4 पडताळत 3 चा वर्ग आणि 1 चा वर्ग विषम संख्याचे मूल्य आहे किती येते वर्ग 8 येतो सगळ्यात मोठ्यात मोठी 8 ने जाईल 8 ने बाकीच्यांना जातो का पहा 3 चा आणि 5 चा 5 चा वर्ग 3 चा वर्ग 9 किती येते बरं 16 8 ने जाईल जे इथं उत्तर येणार आहे 8 तुम्ही जर लहान घेतलं 1 आणि 3 चा घेतला तर 1 आणि 3 विषम संख्या आहेत ना त्याच्यात 3 चा वर्ग 9 1 चा वर्ग 1 इथं 8च येतो तर बाकीच्या मोठ्या येतात पण तिथं 1 चा 3 चा राहतात पण तुम्ही सुरुवात करताना 3 आणि 5 ने घेतलं तर तुमचं उत्तर 16 येईल पुढलंही बघितलं तर तिथं 16 ने नाही का त्यावर 5 आणि 7 चा केला तर 49 आणि 25 इथं 16 ने जातो का नाही इथं जास्त मोठ्या 8 ने फक्त भाग जातात आता ते 2 प्रश्न राहिले ते मग पाहूया किती स्क्रीनवर झाला काय प्रश्न होता 69 आणि 70 69 प्रश्न आहे पहा 56 मीटर लांबीची दोरी 7 मीटरवर 7 केलं 7 7 14 7 21 7 28 7 35 7 43 7 49 7 56 अशी झाली दोरी आता ती एकदाच कापली मध्ये एका दोन्ही पट्टीत कापली हा तेवढा तुकडा 3.5 शेवटचा हा तुकडा 3.5 बाकीचे तुकडे किती हा तुकडा कितीचा होईल हा 3.5 आणि हा 3.5 किती झाला 7 चा झाला हा 3.5 आणि हा 3.5 चा 7 चा झाला
हा 7चा झाला, हा 7चा झाला, हा 7चा झाला, हा 7चा झाला, हा 7चा. मी याचे तुकडे केलेले मग 3.5चे 2, 3.5चे 2 तुकडे, एकूण झाले 7. 7चे 1 2 3 4 5 6 7, 7चे 7, 7 7 एकूण झाले 56. जे या ठिकाणी रचना करत पण 3.5चे 2 तुकडे घ्यायचे. तो प्रश्न होता 69ला 3.5 मीटर लांबीचे किती तुकडे होते? 2 होते. 7 मीटर लांबीचे किती तुकडे होते? 7चे 7 तुकडे होतात. एकूण तुकडे किती झाले? एकूण तुकडे किती झाले? 8. एवढं करून तुकडे किती झाले लक्षात येणार? किती झाले तुकडे? आणि काय तुम्हाला 3.5चे 2 झाले, 7चे 7 झाले, एकूण तुकडे किती झाले? मग एवढं सगळं तोडून फोडून केलं तरी 7चे किती? मी म्हणलं का याचे किती होत राहिले, त्याचे किती झाले? मी काय म्हणतो एकूण तुकडे किती झाले? 3.5चे 2 आणि 7चे 7, एकूण तुकडे 7 आणि 2 9 तुकडे झालेले आहेत. प्रश्न थोडासा तो एक केला की लगेच राहून जाते. त्यामुळे लगेच 56 सेंटीमीटर दोन्ही 7-7चे तुकडे करायचे तर किती वेळा कापावे लागेल? बघा आपण आता प्रश्न मी विचारतो. 56 मीटर लांबीची दोरी आहे, तिचे 7-7 मीटरचे तुकडे करायचे, किती वेळा कापावे लागेल? सरळ दोरी दिली आता मी तुम्हाला. 56 मीटर 7 तुकडे करायचे आपल्याला, 8 तुकडे करायचे, 7-7 मीटरचे तुकडे करायचे ना. 56 लागले 7 केले तर 8 तुकडे पाहिजे. 8 तुकडे करायला किती वेळा कापावे लागेल? 7 वेळा कापावे लागेल. हा प्रश्न लगेच कळतो. या प्रश्नाचं मी गोंधळून गेली. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्याला याच वेळी पुढील भागात. धन्यवाद.